एक्सप्रेसवेवर मोठा ॲक्सिडेंट. डे 30. सकाळी ब्रेकफास्ट करून श्रीमयबरोबर थोडा टाइमपास केला आणि मग आम्ही निघालो गावाकडे. जाताना रस्त्यात पेट्रोल फुल करून पुढे निघालो आणि अचानक एक्सप्रेसवेवर एक कार जळताना दिसली. देवाची कृपा, सर्व लोक वेळेवर बाहेर पडले होते. त्या सीन नंतर पुढे गेलो तर अजून एक ॲक्सिडेंट. एक्सप्रेसवेवर असं काहीतरी चालूच असतं. हळूहळू क्लायमेट चेंज होत होतं. लोणावळा दिसलं, मग पुणे, आणि पुणे ओलांडून आम्ही पोहोचलो खेड शिवापूरला. मग इथल्या स्वाद हॉटेलमध्ये आम्ही लंच केला. व्हेज आणि नॉनव्हेजच्या दोन्ही व्हरायटी जबरदस्त होत्या. चिकन तर एकदम टेस्टी होतं आणि वांग्याचं भरीत एकदम गरमागरम आणि टेस्टला पण मस्त होतं. मग लंच नंतर बाहेर पडलो तर क्लायमेट एकदम थंड होतं. हवेत एक वेगळीच फ्रेशनेस होती. मग पुढे निघून पोहोचलो वाईच्या गणपती मंदिरमध्ये. मंदिराच्या बाजूने वाहणारी ही कृष्णा नदी. पण जेव्हा जास्त पाऊस पडतो तेव्हा हे मंदिर पाण्याखाली जातं. गणपतीच्या पायापर्यंत पाणी येतं. तरी सुद्धा हे मंदिर असंच उभं आहे. नवसाला पावणारा वाईचा ढोल्या गणपती, अशी याची ओळख आहे. गाव जसं जसं जवळ येत होतं तशी तशी थंडी वाढत गेली आणि क्लायमेट अजून सुंदर होत गेलं. मस्त थंड हवा सुटली होती. फायनली घरी पोहोचलो. थोडं फ्रेश होऊन एक एनर्जी ड्रिंक घेतली आणि मग गावातल्या हळदीच्या कार्यक्रमाला जायला निघालो. गावच्या हळदीची एक वेगळीच वाईब असते. शेवटी पंक्तीला बसून गरमागरम चिकन बिर्याणीवर ताव मारला आणि आजचा थंडगार दिवस इथेच संपला. आता भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.